स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत जी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याची जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची अर्ज करण्याची तारीख सुद्धा इथं सुरू झालेली आहे. पहा, तसेच अर्ज करण्याची तारीख, शेवटची तारीख ही वाढवून देण्यात आलेली आहे आणि ती आता 5 ऑगस्ट ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी नक्कीच या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. पहा, यामध्ये नव्याने जे एक ॲड झालेलं सरळ सेवेचं पद ॲड झालेलं आहे ते म्हणजे तलाठी भरतीचं. पहा, तलाठी भरती सुद्धा आता सरळ सेवेनं न होता जी MPSC ची गट क ची परीक्षा असते त्यामार्फत आता तलाठी भरतीची सुद्धा परीक्षा इथं होणार आहे. आपण सर्वांना माहीत असेलच, तलाठी भरती जी की सरळ सेवेमार्फत घेतली जात होती आणि एकच परीक्षेमध्ये ज्याची डायरेक्ट पोस्टिंग भेटत होती, डायरेक्ट त्यांना नोकरी, तलाठी भरतीची नोकरी लागत होती. परंतु आता तलाठी भरती ही MPSC मार्फत होणार आहे आणि आता तलाठी भरती पात्र होण्यासाठी तुम्हाला एकूण 2 परीक्षा इथं द्याव्या लागणार आहेत. तर पहा, आपण या व्हिडिओमध्ये जी तलाठी भरती आहे ती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, त्याची पद्धत काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, यासाठी एकूण किती पगार असणार आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे. पहा, आपण यामध्ये तलाठी भरती जे की महसूल व वन विभागामार्फत इथं घेतली जाते. तलाठीला ग्राम महसूल अधिकारी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पहा, म्हणजे तलाट्यांना ग्राम महसूल अधिकारी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तलाठी भरतीची एकूण 1539 म्हणजे 1539 इतकी पदे आता MPSC मधून भरली जाणार आहेत. पहा, अतिशय मोठी ही जाहिरात असणार आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अर्ज केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर 5 ऑगस्टच्या अगोदरच या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. तर पहा, आपण तलाठी भरतीसाठी पात्रता काय असणार आहे, त्यासाठी पगार किती असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शिक्षणाची पात्रता काय असणार आहे, तसेच नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, तलाठी भरती MPSC महसूल आणि वन विभागामार्फत ही तलाठी भरती इथं आता इथून पुढे आयोजित केली जाणार आहे. पहा, महाराष्ट्र तलाठी भरती 2026 जी की ही पहिलीच परीक्षा आहे तलाठी भरतीची आणि जी MPSC ग्रुप C मधून ही आयोजित करण्यात आलेली आहे. पहा, तुम्ही सुद्धा MPSC ची जर या अगोदरपासून तयारी करत असाल तर तुमचं नक्कीच या तलाठी भरती 2026 मध्ये सिलेक्शन होऊ शकतं. तर पहा, त्यासाठी स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, तुमची अभ्यास करण्याची पद्धत काय असणार आहे, आपण हे सर्व पुढे पाहणारच आहोत. तर पहा, पदाचं नाव काय आहे, तर तलाठी, ज्याला आपण सर्वजण तलाठी असं म्हणतो, परंतु त्याला ग्राम महसूल अधिकारी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि आता हे गट क चं पद इथं झालेलं आहे, ते MPSC ग्रुप C मधून ते भरलं जाणार आहे. तसेच पहा, तलाठी भरतीसाठी 2026 मध्ये एकूण किती जागा निघालेल्या आहेत, तर एकूण 1539 पदांची भरती इथं आता केली जाणार आहे. तसेच पहा, ज्यावेळेस तुम्ही तलाठी भरतीसाठी पेपर पहिला आणि पेपर दुसरा म्हणजेच आता प्री आणि मेन्स इथं असणार आहे, ह्या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन कुठं होऊ शकतं, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं सिलेक्शन कुठेही होऊ शकतं. ज्या ठिकाणी तलाठी भरतीची जागा पडलेली आहे, तुम्ही त्याची जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल कोणत्या ठिकाणी किती पदे रिक्त आहेत आणि त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. तसेच पहा, यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर पहा, अगोदर तलाठी भरती ही 12वी वर सुद्धा होती, परंतु त्यानंतर याची शैक्षणिक पात्रता ही वाढवून ग्रॅज्युएशन करण्यात आलेली आहे. हा, तुम्ही कुठल्याही शाखेतून, कुठल्याही मान्यता प्राप्त शाखेमधून तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. पहा, तर तुम्ही म्हणाल आता सर मी कॉम मधून डिग्री झालेली असेल तर ते सुद्धा अर्ज करू शकतात. काही जणांची सायन्स मधून झालेली असेल
ते देखील अर्ज करू शकतात. तसेच काही जणांची BCA मधून सुद्धा डिग्री झालेली असेल, पदवी त्यांनी प्राप्त केलेली असेल तर ते सुद्धा अर्ज करू शकतात. पहा, तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थी असणं हे इथं गरजेचं आहे. तसेच पहा, दुसरं आहे ते म्हणजे तुम्हाला मराठी व हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पहा, तलाठी होण्यासाठी महत्वाची अट आहे ती म्हणजे तुम्हाला मराठी भाषा आणि हिंदी भाषा ही तुम्हाला बोलता आली पाहिजे. पहा, पुढचं आहे ते म्हणजेच वयोमर्यादा. तर पहा, तलाठी भरतीसाठी किती वयाची अट असते, तर खुला प्रवर्ग म्हणजेच जे जनरल कॅटेगरीचे आहेत तर त्यांना 18 ते 38 वर्ष त्यांच्यासाठी इतकी वयाची अट आहे. आणि जो मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 18 ते 43 इतकी त्यांना वयाची अट आहे. पहा पहा पुढचं आहे ते म्हणजेच वेतन, मानधन, पगार. तर पहा, सर्वांना माहीत असेलच तलाठी भरतीसाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्याला इथं एकूण किती वेतन मिळतं, तर पहा त्यांना एकूण 25,500 रुपये त्यांना इथं मंथली म्हणजेच मासिक वेतन त्यांना इथं दिलं जातं. पहा, 25,500 ते 81,100 इतकं त्यांचं वेतन राहतं. पहा, 25,500 या रुपयामध्ये त्यांचे अजून देय भत्ते असतात. असं सर्व मिळून त्यांना टोटल 45 ते 40,000 रुपयापर्यंत त्यांना इथं महिन्याला पेमेंट महिन्याला त्यांना इतकं वेतन इथं मिळत असतं. पहा, पुढचं आहे अर्ज करण्यासाठीची जी शेवटची तारीख आहे ती किती आहे. पहा, जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तुम्ही आतापर्यंत जर अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला 5 ऑगस्ट 2026 पर्यंत रात्रीच्या एकूण 12 वाजेपर्यंत तुम्ही ह्या तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकता. MPSC ग्रुप सेवेची जी परीक्षा आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. पहा, तुम्हाला एकूण MPSC ग्रुप C ही जी परीक्षा आहे त्यामार्फत तुम्ही एकूण 9 पदांसाठी अर्ज करू शकता. तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल तर खालील जे 9 पदे दिलेले आहेत MPSC ग्रुप C मध्ये, पहा, MPSC ग्रुप C मार्फत हे 9 पदांची भरती इथं केली जाते. तर तुम्ही यापैकी कोणत्या पदाची तयारी करत असाल हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच पहा, तुम्हाला तलाठी भरती परीक्षाची जी पूर्व परीक्षा आहे त्याची तारीख काय आहे, तर 25 ऑक्टोबर 2026 ही तलाठी भरतीची पूर्व परीक्षेची तारीख आहे. आणि पहा मित्रांनो, काही वेळेस 25 ऑक्टोबर ह्या तारीख आपण जरी धरून चाललो तरी आपण ही तारीख नक्कीच इथं काही वेळेस तरी बदलू शकते. त्याच्यामुळे आपण आत्ताच अभ्यासाला लागायचं आहे आणि लवकरात लवकर आपला जो सिलेबस आहे तो इथं कंप्लीट करून घ्यायचा आहे. पहा, तुम्ही सरळ सेवेमध्ये जो सिलेबस अभ्यास करत होतात तोच सिलेबस तुम्हाला MPSC ग्रुप C मध्ये सुद्धा आहे. तुम्ही तोच सिलेबस इथं पूर्णपणे अभ्यासायचा आहे आणि या 2026 मध्ये तुम्हाला नक्कीच इथं तलाठी व्हायचं आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही MPSC ग्रुप C मधील कोणत्या पदाची तयारी करत आहात हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.